खूप मोठा भ्रम आहे लोकांमध्ये की रिपब्लिकन पार्टीचे तुकडे आहेत। ज्यांनी तुकडे केले होते ते आता अस्तित्वात राहिलेले नाहीत। ना आता गवई अस्तित्वात राहिले आहेत, ना खोब्रागडे अस्तित्वात राहिले आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट आठवले त्याची स्थापना 2022ची आहे। त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या मुवमेंटशी काडीचाही संबंध नाही। मला दाखवा ना कोणता गट काम करतोय। कवाडे झिरो झालेले आहेत। प्रकाश आंबेडकरांनी त्यांची वंचित बहुजन आघाडी काढली, त्यांनी RPI सोडून दिलेला आहे। म्हणजे RPI आता जवळपास कुठेही नाही आहे आणि म्हणून आम्ही विचार केला की हा RPI पुन्हा जिवंत करायचा। आज याचे वाली कोणी राहिलेले नाही, नेते कोणी राहिलेले नाही आणि म्हणून तो पार्टी आम्ही घेऊन लोकांसमोर जात आहोत। आता विधानसभेमध्येही की जिथे आमची मतं जास्त आहेत तिथे एक बौद्धांचा किंवा अनुसूचित जातीचा खरा प्रतिनिधी तिकडे गेला पाहिजे। बौद्धांची मतं कुठेतरी कुजवली जात आहेत। हा इलेक्शनचा रिझल्ट बघितल्यानंतर आम्ही मात्र ही पॉलिटिकल मुवमेंट आमच्या हाती घेऊ। आपल्यासोबत राजरत्न आंबेडकर साहेब आहेत, ज्यांनी रिपब्लिकन पक्षाची आता घोषणा केलेली आहे। त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवणार आहेत। काय सांगाल साहेब, आपण रिपब्लिकनचे इतके मोठे तुकडे असताना आज आपण रिपब्लिकन पक्षाची विधानसभेच्या दृष्टीने निवडणुकीची घोषणा केलेली आहे। मला वाटतं आता हा खूप मोठा भ्रम आहे लोकांमध्ये की रिपब्लिकन पार्टीचे तुकडे आहेत। ज्यांनी तुकडे केले होते ते आता अस्तित्वात राहिलेले नाहीत। ना आता गवई अस्तित्वात राहिले आहेत, ना खोब्रागडे अस्तित्वात राहिले आहेत। ज्या काही आपण खोरी भारीप असे आता भारीपही त्यांनी स्वतःच डिझॉल्व केलेला आहे। त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पार्टी आहे ही आता महाराष्ट्राच्या भारताच्या कुठेही पटलावर आपल्याला दिसत नाही। आठवलेंची जी पार्टी आहे, आठवलेंचं तुम्ही आजही इंडियन गव्हर्नमेंट साईटवर, संसदेच्या साईटवर जाऊन बघा, त्यांचा उल्लेख भारतीय जनता पार्टीचे मेंबर म्हणून होतो। म्हणजे RPI जो आहे त्यांचा आणि तोही पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ब्रॅकेट आठवले त्याची स्थापना 2022ची आहे। त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या मुवमेंटशी काडीचाही संबंध नाही आणि म्हणून हा जो संभ्रम केला जातोय की रिपब्लिकनचे एवढे गट आहेत, मला दाखवा ना कोणता गट काम करतोय। कवाडे झिरो झालेले आहेत। प्रकाश आंबेडकरांनी त्यांची वंचित बहुजन आघाडी काढली, त्यांनी RPI सोडून दिलेला आहे। म्हणजे RPI आता जवळपास कुठेही नाही आहे आणि म्हणून हा RPI जमीनदोस्त होऊ नये, तो शिल्लक राहू नये अशी परिस्थिती आज आलेली आहे आणि म्हणून आम्ही विचार केला की हा RPI पुन्हा जिवंत करायचा। आज याचे वाली कोणी राहिलेले नाही, नेते कोणी राहिलेले नाही आणि म्हणून तो पार्टी आम्ही घेऊन लोकांसमोर जात आहोत आणि महाराष्ट्राच्या या विधानसभा आम्ही कॉन्सन्ट्रेट करत आहोत। या महाराष्ट्रामध्ये महार कन्व्हर्टेड बुद्धिस्ट, मराठा, मातंग आणि मुस्लिम या लोकांना एकत्रित करून हा जो थर्ड फ्रंट आता तयार होतोय त्या थर्ड फ्रंटमध्ये आम्ही प्रमुख हिस्सेदारी आम्ही त्याच्यामध्ये निभावणार आहोत। मराठा असतील, मुस्लिम असतील, तर यातून कोणकोणते घटक किंवा कोणकोणते नेते आपल्यासोबत येणार आहेत? अजून आमच्या त्या बैठका सुरूच आहेत। मी अजून सगळ्यांची नावं डिस्क्लोज करणार नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता रेकॉर्डवर तर आहेच मी कुणाकुणाला भेटतोय ते, पण या पद्धतीने कारण SCचे जे मतदारसंघ आहेत तिथे मराठा नाही म्हटलं तरी 50,000च्या वर त्यांची लोकसंख्या आहे। मग अशा मराठांना BJPला तर पाडायचं आहे, मग मतं द्यायची कुणाला? म्हणून मराठ्यांचं मत, जे मराठ्यांची आवाज उचलतात त्या RPIमध्ये ही मराठा येतील अशा पद्धतीने काम करत आहोत। मुस्लिमचंही एक मोठं समस्या असते की त्यांनाही त्यांचं SCच्या जागेवरचं मत कुणाला तरी द्यायचंच असतं आणि म्हणून ते मत मुस्लिमांच्या बाजूने जो उभा राहील त्याच्यासाठी त्याच्या पारड्यात पडावं अशी आम्ही महाराष्ट्रामध्ये ही तयारी करत आहोत। साहेब, 1937 साली आपला मजूर पक्ष हा मुंबई असेंब्लीत प्रमुख विरोधी पक्ष होता, परंतु त्यानंतर आपल्या आंबेडकरी जे काय विचारवंत असतील किंवा हे राजकारण असेल ते पूर्ण बॅकला गेलेलं दिसतं आणि आता ते तुकड्या तुकड्यात विभागताना दिसते। नाही, 1927चं म्हणजे बाबासाहेबांचे सुरुवातीलाच त्यांनी जो मजूर पक्ष काढले, लेबर पार्टीनंतर मग शेड्यूल कास्ट फेडरेशन काढले आणि त्या पद्धतीने त्या वेळेची ती डिमांड होती, त्या पद्धतीने बाबासाहेबांनी तो स्टँड घेतला। आज RPIचं आपण बघायला गेलात की आज सक्षम पार्टी आपण विरोधी पक्ष आज आपण संसदेत तर बसवला, पण त्याच्यात आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे? आमचं भांडण प्रतिनिधित्वासाठी आहे, संविधानाचं रक्षा करण्यासाठी आमची मतं तुम्हाला चालतात, मग संविधानाचं रक्षा करण्यासाठी आमचा उमेदवार का चालत नाही? मग आमचं भांडण त्यासाठी आहे की आमची ही जर 40-50 लाख मतं आहेत त्या 50 लाखाच्या मागे 2 खासदार तरी द्या आम्हाला, म्हणून आमची ती मागणी आहे। आणि म्हणून आता विधानसभेमध्येही की जिथे आमची मतं जास्त आहेत तिथे एक बौद्धांचा किंवा अनुसूचित जातीचा खरा प्रतिनिधी तिकडे गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे। विधानसभेच्या निवडणुका येत्या 2 महिन्यात लागतील, काय तयारी असेल? आमची तयारी 10 वर्षापूर्वीची आहे, आमची तयारी 2 महिन्याची नाही। आम्ही 2024च्या पार्लमेंटच्या इलेक्शनच्या रिझल्टची वाट बघत होतो। हे मी मॅक्स महाराष्ट्राला मला वाटतं रिझल्ट लागल्याच्या 30 मेला मी हा इंटरव्ह्यू दिलेला आहे नेरळमध्ये।
30 मेलाच मी जाहीर केलं होतं की बौद्धांची मतं कुठेतरी कुजवली जात आहेत. हा इलेक्शनचा रिझल्ट बघितल्यानंतर आम्ही मात्र ही पॉलिटिकल मुवमेंट आमच्या हाती घेऊ. आज हा जो समुदाय तुम्हाला दिसतोय हा एक दिवसाचा नाही आहे. माझी भाषणं 2014 पासूनची भाषणं काँग्रेसने नितीन राऊतांनी वापर करत BJPच्या अगेन्स्ट ती वापर केलेली आहे. मग माझा भाषणाचा वापर जर नितीन राऊत घेत असेल तर माझ्या भाषणाचा वापर आमचा RPIचा उमेदवार का घेऊ नये, आमच्यासाठी का होऊ नये, यासाठी आज आम्ही विधानसभेमध्ये आम्ही उतरत आहोत. किती जागा लढल्या जातील आपल्या आमच्या 29 जागा आमच्या त्याच्यावर तयारी आहे आणि या 29मध्ये काही जागेंवर जिथे BJPला हरवण्यासाठी जर महाविकास आघाडीचा उमेदवार सक्षम असेल त्या ठिकाणी आम्ही आमची मतांचं विभागणी करणार नाही. आम्ही तिकडे त्यांना सपोर्ट करू आणि ज्या ठिकाणी MVAचे उमेदवार सक्षम नसतील तर त्या ठिकाणी MVAचा सपोर्ट घेऊन आम्ही आमची लोकं त्या ठिकाणी आम्ही पाठवू. असा SC STचं वर्गीकरणाचा विषय सुरू आहे. त्या बाबतीत जे काय काँग्रेस असतील किंवा इतर पक्ष असतील ते आवाज उठवताना दिसत नाहीत. 21 ऑगस्टला भारत बंदची घोषणा दिलेली आहे. काय आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आमचं 21 ऑगस्टच्या या भारत बंदमध्ये संपूर्ण पाठिंबा राहील आणि त्याचसोबत खरं तर सुप्रीम कोर्टानं असंविधानिक निर्णय दिलेला आहे. या SCच्या लिस्टमध्ये कसलंही जर तुम्हाला चेंजेस करायचं आहे, एखादी जात वाढवायची आहे, एखादी जात कमी करायची आहे, तर हा संपूर्ण अधिकार हा प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा अधिकार काढून तो सुप्रीम कोर्टचा CGI कसा काय घेऊ शकतो? आणि म्हणून आम्हा लोकांचा विरोध याच्यासाठी आहे की हे असंविधानिक आहे. ज्याचं जे कार्यक्षेत्र आहे त्याला ते कार्यक्षेत्र दिलं पाहिजे आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाने जर हे काम केलं तर आम्ही संसदेच्या बाहेर उभं राहून आंदोलन करू शकतो. सुप्रीम कोर्टाला काय अधिकार आहे अशा पद्धतीने इंटरफेअर करण्याचा? आणि म्हणून कोणतंही राज्य जर या SC ST बायफर्केशन आणि वर्गीकरण करत असेल तर त्या राज्यामध्ये आम्ही तो गदारोळ केल्याशिवाय राहणार नाही. साहेब, आता जे 29 जागा आपण लढणार आहे त्यामध्ये राजरत्न आंबेडकर साहेब असतील का? मी नक्कीच असेन. मी नक्कीच त्याच्यामध्ये हे घेईन, कारण मला विधान परिषद आणि राज्यसभा ह्या नॉमिनेटेड जागेंवरनं मला लढायचं नाही, मला जनतेतून जायचं आहे. आणि म्हणून मी जर जाऊ शकत असेल, मी याच्यासाठी जाणार आहे की एक राजरत्न याच्यामध्ये जाऊ शकतो, तर तुम्ही लोकही येऊ शकता. हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी मी त्या ठिकाणी जाणार आहे. आपला कोणता मतदारसंघ असेल? मी अजून मतदारसंघ ज्या दिवशी फॉर्म भरेन त्या दिवशी माझं मी जाहीर करेन. आपण जर पाहिलं तर राजरत्न आंबेडकर साहेबांनी येत्या विधानसभेची तयारी देखील केलेली आहे आणि ही निवडणूक स्वतः लढवणार देखील असल्याची घोषणा केली. अशोक कांबळे, मॅक्स, महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.